नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शास्त्री यांच्या अंतर्गत असलेल्या MPSCमध्ये गट ब अराजपत्रित पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला PSI असेल, STI असेल किंवा ASO यासारखी तुम्हाला पदभरती असणार आहेत. याचं मित्रांनो एक अपडेटसुद्धा आलेले आहेत. यामध्ये डेट आहे ते एक्सटेंडसुद्धा झाल्यात आले. यामध्ये तुम्ही हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणकोणते डॉक्टर, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करून द्या, नक्की दबा. आज चढा सुरू करूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा यांच्यामध्ये प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहेत. विषय आहेत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी जी पदभरती होती त्याच्याकडे डेट एक्सटेंड करण्यात आली आहेत. लास्ट डेट असणार आहेत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची 14 मे 2026 असणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने फी भरण्याची 14/2/2026 पर्यंत असणार आहेत. स्टेट बँकेद्वारे चलनाद्वारे फी भरण्याची 16 मे पर्यंत असणार आहेत. आणि चलनाद्वारे परीक्षा फी भरण्याची अंतिम दिनांक जर पाहिले तर तुम्हाला 18 मे 2026 पर्यंत तुम्ही चलन सुद्धा भरू शकता. ओके, तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 552 जागांसाठी पदभरती आहे. याची एक्झाम जर पाहिली तर तुम्हाला 14 जून 2026 रोजी राज्यातील 37 केंद्रावरती तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो ज्या पे स्केल पात्रता आहे त्यामध्ये पहिली पोस्ट आहे सहाय्यक कक्षी अधिकारी. गट ब ची पोस्ट आहे तर एकूण 6 जागा. 6 पैकी जातीसाठी 1, ब ज ड साठी 1, ECBC 1, EWC 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असते आणि OBC साठी 2 जागेसाठी पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे राज्य कर निरीक्षक. गट ब साठी 236 जागा असणार आहेत. त्यापैकी जर पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी 28, भजब 5, भजक 2, भजड 1, इमव 24, ECBC 23, EWS 23 आणि ओपन 130 जागांसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी सर्वसाधारणसाठी 154, महिलांसाठी 71, खेळाडूंसाठी 11, दिव्यांगांसाठी 9 जागेसाठी आणि अनाथांसाठी 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात. पुढची पोस्ट आहे पोलीस उपनिरीक्षक. गट ब अराजपत्रित 310 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी एकूण 310 जागेपैकी जर पाहिलं तर अनुजातीसाठी 30 जागा, जमातसाठी 26 जागा, विजा अ 13, भजब 9, भजक 15, भजड 8, इमव 82, ECBC विमप्र 7, ECBC 31, EWS 31 आणि ओपन 58 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण जर पाहिलं तर 201 जागा, महिलांसाठी 93 जागा, खेळाडूंसाठी 16 जागा, दिव्यांगासाठी कोणतीही जागा नाही आणि अनाथांसाठी 3 जागेची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो जी पदभरतीसाठी आता जे आरक्षण असणार आहे त्या आरक्षणमध्ये जर पाहिलं तर खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे, सर्व आरक्षण असणार आहेत. यासाठी वेतन श्रेणी जर पाहिली तर S16 मध्ये 24,900 ते 1,42,400 दरम्यान असणार आहेत. S14 असेल तर 38,600 ते 1,22,800 दरम्यान पे स्केल असणार आहेत. पात्र असणार आहेत भारतीय नागरिकत्व आवश्यक असणार आहेत. वयोमर्यादा जर पाहिली तर कक्षी अधिकारी आणि राज्य कर निरीक्षकासाठी 1 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्ष तुम्ही अर्ज करायचे आहेत. कास्ट असेल तर त्याच्यावर तुम्ही अर्ज करायचा. पोलीस उपनिरीक्षकासाठी जर पाहिलं तर तुम्हाला 19 वर्षापासून 31 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचे आहेत आणि 3 वर्ष वयाची सवलत तुम्हाला असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्थ जर पाहिलं तर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही एपेर असेल तर तुम्ही या ठिकाणी हा अर्ज करू शकतात. मात्र तुम्ही मेन्सला क्वालिफाय होईपर्यंत तुम्हाला डिग्री पास असणं आवश्यक असतात. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा असणं आवश्यक राहणार. शारीरिक पात्रता असणार आहे फक्त या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी असणार आहेत. यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला पुरुषासाठी असणार आहेत हाईट 165 असणार आहेत, चेस्ट असणार 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त लागणार आहेत. महिलांसाठी जर पाहिलं तर 157 सेंटीमीटर तुम्हाला हाईट असणार आहे. याची निवड प्रक्रिया जर पाहिली तर तुम्हाला 2 स्टेपमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा प्री असणार आहेत. प्री 100 मार्काचे असणार आहेत. सर्व पदासाठी एकत्रित प्री असणार आहेत. आणि मेन जर पाहिले तर तुम्हाला 400 मार्काचे तुम्हाला गट अ ब मुख्य परीक्षा तुम्हाला असणार आहे. त्यासाठी सेपरेटली एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जर पाहिले तर 100 मार्काची तुम्हाला फिजिकल असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 60% म्हणजे 60 मार्क तुम्हाला किमान मिळवायचे असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्या डिटेल्स जर पाहिलं तर तुम्हाला MPSC वेबसाईट आहे, तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायचा तुम्हाला पहिल्यांदा प्रॉपर क्रिएट करायचे आहे. त्याचबरोबर KYC सुद्धा तुम्हाला करायचे. फॉर्म भर झाला तर तुम्हाला पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला एक्झाम सेंटर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. तर तुम्हाला काही डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर ECBC सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, दिव्यांग, माजी सैनिक, इतर खेळाडू वगैरे सर्टिफिकेट, अनाथ असेल त्याचे सर्टिफिकेट वगैरे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला
50 ते 500 KBच्या PDF तुम्हाला ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण माहिती जर बघितली तर ह्या सगळ्या डिटेल mpsonline.go.in याचा जर तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण माहिती बघायची आहे. त्याचबरोबर जिल्हा केंद्र जर बघितले तर तुम्ही एक्झाम चॉईस एक्झाम सेंटर देऊ शकतात. परीक्षा फी जर बघितलं तर ओपनसाठी परीक्षा फी असणार आहेत 394, कास्ट असेल तर 294 तुम्हाला फी असणार आहेत. ही फी नॉट रिफंडेबल असणार आहेत. ही फी तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे किंवा तुम्ही ऑफलाईन फी सुद्धा तुम्ही भरू शकता. त्याचबरोबर प्रवेशपत्र जर बघितले तर एक्झामच्या 7 दिवस आधी तुम्हाला ठिकाणी प्रवेशपत्र दिले जाणार आहे. ओके, तर ही तुम्हाला MPSC मार्फत गट ब पदाची नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.